नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात 4 जुलै रोजी झालेल्या स्कूल बस अपघात प्रकरणी जबाबदार असलेल्या ठेकेदार कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली। तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या बसचे फिटनेस ऑडिट करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे। अध्यक्ष महोदय धन्यवाद। खालील औचित्याच्या मुद्दा मी उपस्थित करत आहे। माझ्या संगमनेर मतदारसंघातील नाशिक पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटात 4 जुलै रोजी भरधाव ट्रक येत असताना समोरासमोर धडक होऊ नये म्हणून स्कूल बस चालकाने प्रसंग राखून बस साईडला घेतली होती। त्यामुळे त्याच्यात 16 विद्यार्थी त्या स्कूल बसमध्ये होते, ते जखमी झाले होते। नाशिक पुणे महामार्गाचं सिमेंट कॉन्क्रीटचं काम सध्या सुरू असून तिथं एकेरी वाहतूक सुरू आहे। नाशिक पुणे महामार्गावरच्या 1 जानेवारी 25 ते 31 मे 2025 या 5 महिन्याच्या कालावधीमध्ये 48 अपघात होऊन त्यामध्ये 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। खेड सिन्नर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामात शंकर रामचंद्र इन्फ्रा या ठेकेदार कंपनीने NHIC केलेल्या कराराचा सर्रास भंग होताना दिसून येत आहे। ठेकेदार कंपनी काम करताना उपाययोजना व्यवस्थित करत नसल्यामुळे रोज तिथं वादविवाद भांडणं सुरू आहेत। सदर शंकर रामचंद्र इन्फ्रा या ठेकेदार कंपनीच्या दुर्लक्षामुळे यापूर्वी अपघाताला जबाबदार त्यांना ठरवण्यात येऊन ज्या स्कूल बसचा अपघात झाला होता, तर माझी अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे, सदर स्कूल बसला सुद्धा नियमानुसार परिवहन विभागाने परवानगी दिली होती का? महाराष्ट्रातील सर्व स्कूल बसचे फिटनेस बाबत नियमानुसार आहेत की नाही याचे ऑडिट होणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय माझी विनंती राहील, सदर जी कंपनी कुठली उपाययोजना काम चालू असताना करत नाही त्या कंपनीवरती कारवाई करावी। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्यापासून 1 जानेवारी ते 31 मे 2025 या कालावधीत 48 अपघातांमध्ये 15 नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेच्या सभागृहात मांडत या अपघातांना कारणीभूत ठरलेली शंकर रामचंद्र इन्फ्रा कंपनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाशी केलेल्या कराराचे उल्लंघन केले असून काँक्रिटीकरणाचे काम अपूर्ण ठेवले आहे। त्यामुळे चंदनपुरी घाट परिसरात मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढले आहे। त्यातच चंदनापुरी घाटात काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू होते, त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती। त्यामुळे स्कूल बस पलटी होऊन अपघात झाला होता। त्यात 16 विद्यार्थी जखमी झाले होते। अपघातग्रस्त बसला परिवहन विभागाकडून परवानगी होती का असा सवाल उपस्थित करत त्याची चौकशी करा अशी स्पष्ट मागणी करत आमदार खताळ यांनी सर्व स्कूल बसचे फिटनेस ऑडिट तातडीने करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, संगमनेर।